धनंजय मुंडे दोषी नाही तर कारवाई नाही, अजित पवारांची ठाम भूमिका। देवगिरी बंगल्यावर झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्यांचा सूर, सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। लाडक्या योजनांचा सरकारच्या तिजोरीवर भार, 2 लाख कोटींची वित्तीय तूट, सरकारी खात्यात आता 30% कपातीच्या विचारात। मराठा आंदोलक मनोज जरांगे आज भूमिका स्पष्ट करणार, उद्यापासून बेमुदत साखळी उपोषणाबाबत जरांगे काय भूमिका घेतात याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आभार यात्रा आज नाशिकमध्ये। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक, तर नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेला शिंदेंचा धक्का। अदानी हा व्यक्तिगत विषय, अशा व्यक्तिगत विषयासाठी 2 देशांचे प्रमुख एकमेकांना भेटत नाहीत आणि बोलतही नाहीत। पत्रकारांनी अदानी विषयावर विचारलेल्या प्रश्नाला पंतप्रधान मोदींचं उत्तर। जगभरातल्या 180 भ्रष्ट देशांच्या यादीत भारत 96व्या स्थानी, डिजिटल वापरामुळे भ्रष्टाचार कमी झाल्याची माहिती। मुंबईतलं पेटंट ऑफिस दिल्लीला हलवण्याची शक्यता, मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करण्याच्या हालचाली असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप। टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, मोदी आणि मस्क यांच्यात उद्योग वृद्धी व्यापारावर चर्चा। मणिपूरच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये जवानाचा गोळीबार, 3घांचा मृत्यू, 8 जण जखमी। जवानाने स्वतःवरही गोळी झाडून घेत केली आत्महत्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।